नमस्कार. मिती ग्रुप प्रस्तुत साहित्य रंग या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. साहित्य म्हटल्यानंतर आपल्याला कथा, कादंबरी, ललित लेखन, वैचारिक लेखन असं विविध अंगी असं लेखन आपल्या समोर येतं. पण हे लेखन जेव्हा आपण लेखकांच्या, कवींच्या त्यांच्या मुखातून जेव्हा ऐकतो, तेव्हा निश्चितच त्याचे वेगवेगळे पदर उलगडले जातात आणि त्यांचा या सगळ्या साहित्याकडे बघण्याचा दृष्टिकोन सुद्धा आपल्या लक्षात येतो. आपल्याकडे तशी ही खूप मोठी परंपरा लेखनाची आहे. पण आजच्या काळातही तितकंच सकस लेखन होतंय आणि म्हणूनच साहित्य रंगाचा प्रत्येक भाग एका नव्या विषयासह आणि नव्या लेखक कवींसह सजत असतो. आजही आपल्याबरोबर जे 2 लेखक आणि कवी आहेत, त्यांचं स्वागत आपण आज निश्चित करूया. लेखक आणि पत्रकार अविनाश पाठक आणि गझल कवी व्यंकटेश कुलकर्णी दोघांचंही मनापासून स्वागत आहे. नमस्कार, नमस्कार. खरं नमस्कार. तर अविनाशजी तुम्ही पत्रकार आणि लेखक असं दोन्ही अंगानी आहात आणि त्याचबरोबर महाराष्ट्र शासन किंवा भारत सरकारच्या फिल्म्स डिव्हिजन असेल, मुंबई दूरदर्शन असेल, वृत्त छायाचित्रकार म्हणूनही अनेक वर्ष तुम्ही कार्य केलेलं आहे. आज लेखक म्हणून एक वेगळी ओळख आणि तुमच्या पुस्तकातला काही भाग आम्हाला ऐकायला मिळणार आहे. आणि व्यंकटेश कुलकर्णी आपण अर्थात विविध बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये काम करता, पण तरी सुद्धा तुमच्यातली संवेदनशीलता तुम्ही जपलेली आहे आणि कवी, गझलकार म्हणून आपण प्रसिद्ध आहात. त्यामुळे आपल्या या साहित्य रंगाच्या माध्यमातून तुमच्या दोघांचेही स्वागत करते आणि आपल्या कार्यक्रमाच्या निमंत्रक शिवसेना नेत्या आणि महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती डॉक्टर नीलमताई गोरे यांचंही स्वागत करते. नीलमताई, स्वागत आहे. आज दोन्ही अतिशय उत्तम लेखक आपल्या बरोबर आहेत. आपण त्यांचं स्वागत करावं अशी मी विनंती करते. साहित्य रंगाच्या बद्दल आपण थोडंफार माहिती झाली असेल. गेले साधारणपणे वर्षभर आम्ही हा उपक्रम राबवतोय आणि नुकतंच आपल्याला कल्पना आहे की आपलं साहित्य संमेलन झालं आणि साताऱ्याच्या साहित्य संमेलनानंतर परत पुण्यात साहित्य संमेलन होणार आहे. तर एका अर्थाने सगळ्या साहित्यिकांना एकमेकांना भेटण्याची ती संधी असते असं आपण मानतो. पण प्रत्यक्षामध्ये साहित्य संमेलनामध्ये आपला अनुभव अनेक वर्षांचा जो आहे तो हाच आहे की एरवी असं म्हटलं जातं की पाण्याच्या ग्लासमध्ये बर्फाचा एक अष्टांश भाग फक्त वर तरंगतो. परंतु मला आपल्या महाराष्ट्रातले आणि भारतातले मराठी साहित्यिक जर का पाहिले तर 1000 भाग जर का केले तर त्याच्यापैकी 0.008 फक्त भाग वरती साहित्य संमेलनात दिसतो असं मला वाटतं. इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याकडे लेखक आहेत, अत्यंत गुणी लेखक आहेत, ज्यांचं संपूर्ण लिखाण हे साहित्यिक निकष, लोकप्रियता, दर्जा या सगळ्यांमधून टिकलेलं आहे. त्याचबरोबर सातत्याने लिखाण करण्याचा परंपरा आणि व्रत सुद्धा ज्यांनी घेतलेलं आहे आणि त्यामधून वेगवेगळ्या माध्यमातून स्वतःला सिद्ध करतायत. असे अनेक लेखक आणि लेखिका आम्हाला या साहित्य रंगाच्या माध्यमातून ते काम करतच असतात. परंतु जनतेच्या समोर आणण्याचं आम्हाला एक संधी मिळालेली आहे. अविनाशजी पाठक आणखीन व्यंकटेश कुलकर्णी या दोघही जणांची माझी परिचय आहे, पण त्यातून अविनाश पाठक हे विधान परिषद गेले 25 वर्ष कव्हर करतायत आणि अत्यंत संवेदनाशील पत्रकार म्हणून त्यांची माझी ओळख झाली आणि नवीन आमदार जे असतात, निदान विशेषतः आमच्यासारखे हे चळवळीतून काम करणारे, त्यांना कशाची दखल घेतली जाते सनसनाटीपेक्षा, विशेषतः नागपूरच्या पत्रकारांकडून, तर त्याच्यामध्ये सगळ्यात प्रमुख म्हणता येईल असं अविनाश पाठकांचं कायम भूमिका राहिलेली आहे. त्यांनी प्रेस फोटोग्राफर म्हणून कामाला सुरुवात केली आहे. मुंबई दूरदर्शनचे वृत्त छायाचित्रकार म्हणून कार्यरत आहेत. तसंच मुक्त लेखन त्यांचं आहे, त्यांची पुस्तकंही प्रकाशित झालेली आहेत. अनेक वृत्तपत्रांचे ते विदर्भ प्रतिनिधी म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. तसंच डावपेच, सत्तेच्या सावलीत, शह काटशह, ललित लेखसंग्रह, गाभाऱ्यातला कवडसाप, माझ्या खिडकीतले आकाश, हितगुज, आठवणीतील नेते, थोडं आंबट थोडं गोड, याचबरोबर वैचारिक लेखसंग्रह, मराठी वाङ्मय प्रवार, चिंतन आणि चिंता, तसंच लघु कादंबरी अशी अनेक प्रकारची माध्यमं त्यांनी हाताळलेली आहेत. त्याचबरोबर दोघंही लेखकांचं एक वैशिष्ट्य आहे ते म्हणजे दोघंही मुंबई पुण्याच्या बाहेरचे आहेत. तसं आम्हीच मुंबई पुण्यातले असल्यामुळे आम्हाला काही आमच्याबद्दल श्रेष्ठत्वाची तर भावना नाहीच आहे. परंतु एक आहे की बरेचसे साहित्यिक मुंबई आणि पुण्यात असतात. अशा वेळेला वातावरण पण जास्त साहित्यमय असतं.
परंतु नागपूरचा माझा स्वतःचा अनुभव आहे, की विदर्भ साहित्य संघासारखी संस्था असेल किंवा होणारी साहित्य संमेलनं असतील, याच्यामध्ये आपल्यासारखे काम करणारे अनेक लोकांचं एक वेगळं साहित्यिक परिवार असतो आणि तो जनतेशी जोडला जाऊन परत साहित्यविषयकही त्यांनी फार ज्याला आपण म्हणू ऐतिहासिक स्वरूपाचं योगदान त्यांचं राहिलेलं आहे. तसंच व्यंकटेश कुलकर्णी यांचं जर का पाहिलं तर गझला तर त्यांच्या आजच्या निमित्ताने वाचल्या गेल्या. परंतु विशेष म्हणजे हैदराबादमध्ये आपण राहता आणि हैदराबादमध्ये काम करत असताना तिथून आपण वेगवेगळ्या प्रकारांनी स्वतःला व्यक्त केलेलं आहे. कृषी क्षेत्रात तुमची पदवी आहे, विशेष म्हणजे कौतुकास्पद. अर्थात शेतकरी माणूस हा कवी असतोच. आपण सगळं पाटकरी आणि सगळ्यांच्या मधून बघत असतो. ओव्या विशेषतः स्त्रियांच्या, पहिली माझी ओवी गं सारख्या. या जनसामान्यांमधूनच आलेलं साहित्यातून फार मोठं योगदान असतं. परंतु तुम्ही मार्केटिंग हेड आणि सेल्स याच्यात काम करून एका अर्थाने त्याच्यातलं सगळं एक वेगवेगळ्या पद्धतीचं समीकरण सांभाळून 10 देशांपेक्षा जास्त देशात प्रवास केलेला आहे. तसंच आपण शीर्षक गीतं, एकांकिका स्पर्धेत सहभाग घेतलेला आहे. बहुविध, अष्टपैलू अशा प्रकारचं तुमचं व्यक्तिमत्व आहे. हैदराबादमध्ये साहित्य कट्टा हा चालवताय. वृत्तबद्ध मराठी कविता आणि गझल लेखन हा जिव्हाळ्याचा विषय आहे. खरं तर अर्वाचीन काळामध्ये अ, वृत्तबद्धता ही हरवत चालली आहे का काय असं वाटत असताना मला अनेक कवी सापडतायत असे, की जे वृत्तामध्येच लिहितायत आणि त्या वृत्ताप्रमाणे प्रयोग पण करतायत. ही खरोखर फार मराठीमधली महत्त्वाची गोष्ट आहे. हिंदी, उर्दू गझल अभ्यास आणि लेखन हे तुम्ही करता. त्याचबरोबर ध्वनिमुद्रित सुद्धा आपल्या काही गझला प्रसारित झालेल्या आहेत आणि विविध गायक संगीतकारांकडून 25 पेक्षा अधिक कविता करून गायन तुम्ही करता. म्हणजे मला असं वाटतं आज पण गायनाचा आम्हाला एखाद्या आविष्कार बघायला मिळेल अशी मी आशा ठेवते. कारण त्यांनी एक वेगळीच रंगत येते. आंतरराष्ट्रीय बहुभाषिक काव्य संमेलनात आपण सहअध्यक्ष म्हणून सहभागी झालेले आहेत. पंचधारा त्रैमासिक संपादकाच्या मंडळावर कार्यरत आहात आणि खूप मोठा आपला बायोडेटा आहे, पण पुरस्कार पण मिळालेले आहेत आणि आंध्र तेलंगण शासनाचा भाषा शिरोमणी पुरस्कार मिळालाय. म्हणजे मराठी बरोबर तिकडच्या सुद्धा भाषेशी त्यांना समजेल अशा पद्धतीने तुमचा कार्याचा आविष्कार आहे. अविनाशजी पाठक यांची मध्यंतरी तब्येत बरी नव्हती. पण आता तुम्ही खणखणीत आणि खणखणीत बरे झालेले दिसतायत. तुमच्या खास उल्लेख करून शुभेच्छा देते आणि उत्तरार्धामधल्या काळामध्ये बऱ्याचशा गोष्टी घडतायत. परंतु या सगळ्यामध्ये सुद्धा मराठी भाषेला कोण विसरलंय असं मला वाटत नाहीये. त्या दृष्टिकोनातून आपले सगळ्यांचं दोघांचंही मी आलात त्याच्याबद्दल स्वागत करते आणि उत्तर आपण कार्यक्रमाला सुरुवात करूया अशी विनंती करते. नक्कीच. नीलमताई खरंच आहे, की दोन्ही लेखकांच्या आणि कवींच्या लेखनातनं वेगवेगळे पैलू आपल्या समोर येणार आहेत आणि खरं तर अविनाशजी तुमचं वर्तमानपत्रीय लेखन आणि त्याच्या जोडीला कथा कादंबरीच्या माध्यमातनं लिहिलेलं तुमचं लिखाण, ललित लेखातनं लिहिलेलं लिखाण यातनं तुमचे अनुभव वेगळ्या पद्धतीने आपल्या समोर येतात. म्हणजे माझ्या खिडकीतले आकाश हा जो तुमचा ललित लेखसंग्रह आहे, त्यातला डोळस गांधारी हा लेख एक इतक्या वेगळ्या पद्धतीने जातो आणि कुठेतरी आमच्याच आजूबाजूला ते घडतंय. आमच्याच कॉलेजमध्ये ते घडलंय की काय असं वाटत राहतं. तर ही खूप महत्वाची गोष्ट आहे, की तुमच्या लेखनातनं एक जवळीक ही निश्चित वाटते. त्यामुळे मला असं वाटतं, की आजच्या कार्यक्रमाची सुरुवात करताना अविनाशजी तुमचा पहिला लेख ललित लेखसंग्रहातला आपण वाचावा अशी मी विनंती करते. नमस्कार. डोळस गांधारी हा ललित लेख माझ्या खिडकीतले आकाश या ललित लेख संग्रहातला लेख आहे. ही माझ्या कॉलेज जीवनातल्या एका मैत्रिणीची कथा मी नॅरेट केली आहे, जिने की तरुण वयात एक धाडसी निर्णय घेतला. तो एका अंध व्यक्तीच्या प्रेमात पडून त्याच्याबरोबर लग्न करण्याचा आणि ते तिने निभावलं. तिच्या लग्नाला 21 वर्ष पूर्ण झाल्यानंतर लिहिलेला हा लेख आहे. मी त्यातला काही भाग आपल्याला वाचून दाखवतोय. तेरे नैनों के मैं दीप जलाऊंगा, अपनी आंखों से दुनिया दिखलाऊंगा हे गाणं अनुराग या चित्रपटात नायिका मौसमी चॅटर्जी आणि नायक विनोद मेहरा यांच्यावर चित्रित केलेले आहे. यातली नायिका आंधळी आहे आणि नायक तिला या गाण्यातून दिलासा देतो असे हे दृश्य आहे.
हे गाणं कानावर पडलं की मला एकदम शैला कोल्हेची आठवण येते. शैला कोल्हे ही माझी कॉलेजमधली मैत्रीण. नागपूरच्या धरमपेठ सायन्स कॉलेजमध्ये मी BSc पार्ट 1 ला असताना शैला माझ्या कॉलेजमध्ये 1 वर्ष सिनियर होती. आता त्याच कॉलेजमध्ये बॉटनीची प्राध्यापिका असलेली शैला गत 21 वर्षापासून डॉक्टर शैला देशपांडे झालेली आहे आणि तिचे यजमान डॉक्टर शिरीष देशपांडे हे बालपणापासून अंध आहेत. शैलाचं नाव आठवलं की मला आठवते कॉलेजच्या दिवसातली शैला. जेमतेम 4.5 फूट उंची असलेली सुबक ठेंगणी शैला त्यावेळी BSc सेकंड इयर बायोलॉजीला होती. साधाच पण आकर्षक स्कर्ट ब्लाउज, केसांची एक वेणी, खांद्यावर पुस्तकांची बॅग, अशा अवतारात कॉलेजच्या आवारात दिसणारी शैला सगळ्यांच्या लक्षात राहायची ती तिच्या सुपरफास्ट बोलण्यामुळे. त्या काळात कॉलेजच्या राजकारणात मी बराच सक्रिय होतो, त्यामुळे महाविद्यालयात निवडणुकांच्या काळात तिचा माझा परिचय झाला. अर्थात हा परिचय हॅलो हाय इतपतच होता. नंतर मी सायन्स न जमल्यामुळे कॉमर्सला आलो, तर वर्षभरात BSc ची पदवी घेऊन शैला बॉटनीत MSc करायला युनिव्हर्सिटी कॅम्पसला गेली. तिथे तिचं MSc झाल्यावर तिथेच PhD साठी तिनं रजिस्टर केली. या काळात मी शिक्षण आटोपून छायाचित्रणाचा व्यवसाय सुरू केला होता. धरमपेठला मी एक गाळा भाड्याने घेऊन तिथे फोटो स्टुडिओ सुरू केला. या स्टुडिओत काहीतरी वेगळं करावं अशा धडपडीत मी फोटो मायक्रोग्राफी सुरू केली. फोटो मायक्रोग्राफी म्हणजे मायक्रोस्कोप मधून दिसणारी छायाचित्रे काढणे. PhDच्या विद्यार्थ्यांना त्याची गरज पडायची. शैलाच्या गाईडने माझ्याकडे पाठवल्यामुळे ती फोटो मायक्रोग्राफीसाठी माझ्याकडे आली आणि कॉलेजमधल्या मैत्रीला पुन्हा उजाळा मिळाला. एव्हाना शैला स्कर्ट ब्लाउज मधून साडीत आली होती. या काळात शैला धरमपेठ ज्युनियर सायन्स कॉलेजला लेक्चरर म्हणूनही जॉईन झाली होती. तिचा PhDचा प्रबंध पूर्ण होऊन तिला PhD मिळाली. त्यावेळी ती मला स्टुडिओत आवर्जून सांगायला आली. मी त्यावेळी तिला आता पेढे मिळाले, लाडू केव्हा असा प्रश्न विचारला. अरे मी काही अजून विचार केला नाही असे काहीसे उत्तर तिने मला दिले होते. त्यानंतर अनेकदा ती भेटायची आणि मी तिला लग्न या विषयावर छेडायचो. ती मला उत्तर टाळायची. अचानक एक दिवस बातमी कळली की शैलाचं लग्न ठरलंय आणि तेही युनिव्हर्सिटी पोस्ट ग्रॅज्युएट डिपार्टमेंट ऑफ लॉ चे एक प्राध्यापक शिरीष देशपांडे यांच्याशी. ही बातमी कळताच मी अक्षरशः हादरलो. शिरीष देशपांडेला मी ओळखत होतो. तो लहानपणापासून ठार आंधळा होता. शिरीष उत्तम बेंजो वाजवायचा. त्याचे 1-2 कार्यक्रमही मी आयोजित केले होते. त्याच्या हुशारीबद्दल मला माहिती होती. तरीही शैलाचे त्याच्याशी लग्न ठरावे या बातमीमुळे मी हादरलो होतो. त्या हादरण्याला तसंच कारणही होतं. शैला दिसायला खूप सुरेख नसली तरी खूप टाकाऊही नव्हती. शारीरिक उंची खूप नसली तरी बौद्धिक उंची मात्र चांगलीच होती. उच्च शिक्षित होती, चांगली नोकरी होती, चांगली कौटुंबिक पार्श्वभूमी आणि चांगले कॅरेक्टर या तिच्या सर्वच जमेच्या बाजू होत्या. तरीही एका अंध व्यक्तीशी लग्न ठरवावं हे मला कुठेतरी न पटणारं होतं. मी शैलाला सरळ फोन लावला आणि मग तिला घरीच गाठलं. माझा चेहरा पाहूनच ती म्हणाली, तू का आलास ते मला कळलंय, पण तुला एक सांगते, शिरीषशी लग्नाचा निर्णय माझा पक्का आहे. तो मी पूर्ण विचारांती घेतला आहे आणि विशेष म्हणजे त्याच्या हुशारीवर आणि विद्वत्तेवर मी प्रेम करते. म्हणूनच मी हा निर्णय घेतला आहे. शैलाचे हे उत्तर ऐकून मी तिला त्यातल्या व्यावहारिक समस्या समजावून सांगण्याचा प्रयत्न केला, पण आपल्या निर्णयावर ती ठाम होती. शेवटी तिला शुभेच्छा देऊन मी ती भेट संपवली. ठरल्यानुसार हे लग्न फेब्रुवारी 1989 मध्ये पार पडले. शैला आणि शिरीषचा संसार सुरू झाला आणि वर्षभरात त्यांना एक पुत्ररत्नही प्राप्त झालं. गेली 21 वर्ष त्यांचा संसार गुण्यागोविंदाने सुरू आहे. शैला आणि शिरीष
आता निवृत्तीच्या टप्प्यावर आहेत. त्यांचा मुलगा तेजस आता LLB फायनलला आहे. एक सुखी संसार म्हणता येईल असा हा संसार आहे. जेव्हा हे लग्न ठरलं तेव्हा शिरीष हा नागपूर विद्यापीठाच्या पदव्युत्तर विधी विभागात प्राध्यापक होता. त्यापूर्वी त्याने LLB आणि LLMच्या पदव्या घेतल्या होत्या. दोन्ही पदव्या घेताना कॉन्स्टिट्यूशनल लॉ या विषयात शिरीषने गोल्ड मेडल मिळवले होते. त्याच्या या विद्वत्तेला दाद देतच त्याला परदेशातही बोलावले जात होते. 1987च्या दरम्यान देशात शहाबानो घटस्फोट खटला खूप गाजला. याच विषयावर शैलाच्या कॉलेजमध्ये शिरीषचे व्याख्यान होते. त्या दिवशी प्राचार्य ओरडतील म्हणून नाईलाजाने शैला व्याख्यान ऐकायला गेली. ते व्याख्यान ऐकून शैला शिरीषच्या प्रेमात पडली. तेव्हा शैलाने वयाची 30 ओलांडली होती. इतकी वर्ष लग्नाचा विचार न करणाऱ्या शैलाने ठरवले की असा विद्वान नवरा असला तर त्याच्यातले व्यंग दुर्लक्षून सुद्धा त्याच्याबरोबर संसार करावा. पण पुढे सरकायचे कसे? योगायोगाने हा प्रश्न सुटला. कोल्हे कुटुंबाचे एक सुहृद देशपांडेंचे नातलग होते. त्या वहिनींना शैलाने विश्वासात घेतले. वहिनी वयाने ज्येष्ठ आणि प्रगल्भ होत्या. त्यांनी शैलाला या निर्णयातले धोके समजावून सांगितले. तरीही शैलाचा ठाम निर्धार बघून मग त्यांनी दोन्ही घरच्या ज्येष्ठांशी हा विषय काढला. शिरीषचे आई वडील हे समजूतदार होते. त्यांनी शैलाने पूर्ण विचारांती हा निर्णय घ्यावा असे सुचवले. शैलाच्या आई वडिलांनी स्पष्ट ठणकावले, तू निर्णय घेतला त्याला आमचा पूर्ण पाठिंबा आहे. मात्र या वाटेवर खाचखळगे खूप आहेत. त्याचा त्रास होतो म्हणून अर्ध्या वाटेवरून तू परत फिरायचं ठरवलं तर ते शिरीषच्या आयुष्याशी खेळणं ठरेल. ते आम्हाला मान्य राहणार नाही. त्यावेळी आमची तुला साथ नसेल. तुला आज हाती घेत असलेले हे सतीचे वाण आयुष्यभर निभावावे लागेल. तरच तू स्वीकार, अन्यथा नाही. शिरीषने सुद्धा तिला पूर्ण विचार कर असेच वारंवार बजावले. लग्नाची ही बोलणी सुरू असतानाच शिरीषला इंग्लंडमध्ये ऑक्सफर्ड विद्यापीठात 2 वर्षासाठी जाण्याची संधी मिळाली. मग असा निर्णय झाला की आपण 2 वर्ष वाट बघू. जर 2 वर्षानंतर या दोघांचाही निर्णय पक्का असला तरच यांचे लग्न करून देऊ. धन्यवाद. कितीदा तरी आपल्या आजूबाजूला घडणारे हे अनुभव असतात आणि मग तुम्ही म्हणालात तसे 21 वर्षांनंतर त्यांचा लग्नाचा म्हणजे त्यांचा संसार झाल्यानंतर तुम्ही हा लेख लिहिलात. पण आज इतक्या डोळसपणे वावरणारी मंडळी आजूबाजूला काही आहेत, काही प्रमाणात आपल्याला दिसतात. पण ती असतील तर निश्चित अशा प्रकारे दिव्यांगांचा विचार वेगळ्या पद्धतीने होऊ शकतो. याचं उदाहरण तुमच्या लेखामधनं खरं तर जाणवलं. व्यंकटेश, तुमच्या कवितांकडे आपण येऊया. कारण अनुभवांची अशीच अभिव्यक्ती काही वेगवेगळ्या माध्यमातून व्यक्त होत असते आणि तुम्ही सुद्धा जगभरात फिरलेले आहात. त्यामुळे अनुभव खूप मोठ्या प्रमाणात वेगळ्या पद्धतीने आहेत. पण तरी सुद्धा कविता खूप जवळची वाटते असं तुमच्या कवितांमधनं जाणवतं. तर त्याविषयी आणि तुमच्या काही कविता सुरुवातीच्या टप्प्यात. धन्यवाद उत्तराताई. सर्वप्रथम मिती ग्रुपचा हा जो साहित्यरंग उपक्रम आहे तो खूप चांगला आहे. त्यामुळे नव्या भारतातल्या, महाराष्ट्रातल्या सगळ्या विविध कवींना एक चांगला प्लॅटफॉर्म मिळतोय. तर या उपक्रमासाठी खूप खूप शुभेच्छा आणि मला याचा भाग होता आलं याबद्दल खरंच धन्यवाद. आदरणीय नीलमताई, ज्येष्ठ पत्रकार अविनाश सर आणि उत्तराताई आणि सर्व मिती ग्रुपची सर्व टीम, खूप छान उपक्रम आहे. मी आपली आज्ञा घेऊन कवितेला सादर करतो. यात पहिल्या याच्यामध्ये मी एक कविता आणि 2 गझल असं सादर करतो. पुढच्या टप्प्यात मग गझलीकडे परत वळूयात. हरकत नाही. कवितेवरती खूप लिहिलं गेलंय, तर मला कविता कशी वाटते किंवा मी कवितेकडे कसा बघतो हा या शब्दातनं मांडायचा प्रयत्न केलाय की कविता म्हणजे गंध फुलांचा, कविता म्हणजे गंध फुलांचा, कविता म्हणजे छंद मनाचा, कविता म्हणजे सूर हवेचा, कविता म्हणजे नाद ढगांचा. वादळ कविता, वादळ कविता, वारा कविता, ऊन सावली, पाऊस कविता, थरथरणाऱ्या पानांवरती ऋतू ऋतूंची चाहूल कविता. साधी कविता, साधी कविता, सोपी कविता, अथांग सागर गर्भित कविता,
खळखळणारा प्रवाह कविता, गर्भरेशमी नाजूक कविता. कविता म्हणजे अत्तर अत्तर. कविता म्हणजे अत्तर अत्तर शब्दांमधला आशय सुंदर. कविता म्हणजे स्वप्न सोहळा. कविता म्हणजे स्वप्न सोहळा, मांगल्याचा भाव आगळा. कविता करते प्रहार कणखर. कविता करते प्रहार कणखर. कविता हळवी मृदू निरंतर. कविता करते प्रहार कणखर. कविता हळवी मृदू निरंतर. कविता छोटी, कविता मोठी. कविता छोटी, कविता मोठी. कविता साध्या साध्या गोष्टी. कविता म्हणजे ध्यास नभाचा. कविता म्हणजे ध्यास नभाचा. कविता असते श्वास जगाचा. कविता अशीच, कविता अशीच तुमची आमची. कविता अशीच तुमची आमची, मनामनांच्या अनुभूतीची, मनामनांच्या अनुभूतीची. ही कविता होती. आता गझलेकडे वळूयात. तर गझल सुरू करण्याच्या आधी 2-3 शेर घेतो आणि मग गझलेकडे जाऊयात. शेर पहा की लिहिता लिहिता सुचले काही. लिहिता लिहिता सुचले काही, आठवताना सुटले काही. लिहिता लिहिता सुचले काही, आठवताना सुटले काही. व्यथा, वेदना, हर्ष, उदासी. व्यथा, वेदना, हर्ष, उदासी. भावमनी घुटमळले काही, भावमनी घुटमळले काही. लिहिता लिहिता लिहून गेलो. लिहिता लिहिता लिहून गेलो. लिहिले काही, पुसले काही. लिहिले काही, पुसले काही. आता गझलेकडे वळूयात. मुख्य गझल घेतो की सुचेल सुचेल म्हणतो आहे. सुचेल सुचेल म्हणतो आहे, शब्दांसम धडपडतो आहे. सुचेल सुचेल म्हणतो आहे, शब्दांसम धडपडतो आहे. विचार नुसते भरकटलेले, लिहितो आहे, पुसतो आहे. विचार नुसते भरकटलेले, लिहितो आहे, पुसतो आहे. पुढचा शेर पहा की जगणे म्हणजे स्पर्धा नुसती. जगणे म्हणजे स्पर्धा नुसती. जगणे म्हणजे स्पर्धा नुसती. जो तो पुढेच पळतो आहे, जो तो पुढेच पळतो आहे. कोण कुणाचा सखा सोबती. कोण कुणाचा सखा सोबती. कोण कुणाचा सखा सोबती. कोण कुणाला कळतो आहे. कोण कुणाचा सखा सोबती. कोण कुणाला कळतो आहे. मनासारखे घडेल केव्हा. आता वेगळा हळवा शेर आलाय की मनासारखे घडेल केव्हा. मनासारखे घडेल केव्हा. वाट तुझी, वाट तुझी मी बघतो आहे. वाट तुझी मी बघतो आहे. आणि आता एक शेवटचा शेर आहे की येणारा क्षण सरतो आहे. येणारा क्षण सरतो आहे. येणारा क्षण सरतो आहे. पण आशेवर जगतो आहे. पण आशेवर जगतो आहे. सुचेल सुचेल म्हणतो आहे, शब्दांसम धडपडतो आहे. शब्दांसम धडपडतो आहे. एक वेगळी तशाच पद्धतीची कविता गझल घेतो त्याच मूळची. प्रेमावरती विरहावरती लिहून पाहू. प्रेमावरती विरहावरती लिहून पाहू. स्वप्न भारल्या क्षितिजावरती लिहून पाहू. प्रेमावरती विरहावरती लिहून पाहू. स्वप्न भारल्या क्षितिजावरती लिहून पाहू. कान्हा मुरली, कान्हा मुरली वृंदावन अन गोप गोपिका. कान्हा मुरली वृंदावन अन गोप गोपिका. राधा मीरा यांच्यावरती लिहून पाहू. राधा मीरा यांच्यावरती लिहून पाहू. कुठून येते तुझी आठवण. कुठून येते तुझी आठवण अशी सारखी. कुठून येते तुझी आठवण अशी सारखी. आठवणींच्या उगमावरती लिहून पाहू. आठवणींच्या उगमावरती लिहून पाहू. डोळ्यांमध्ये उधाणलेला पुसून सागर. डोळ्यांमध्ये उधाणलेला पुसून सागर. नाव आपुले, नाव आपुले पाण्यावरती लिहून पाहू. नाव आपुले पाण्यावरती लिहून पाहू. विरह संपुनी ओढ बिलगता नवी नवेली. विरह संपुनी ओढ बिलगता नवी नवेली. थरथरणाऱ्या अधरावरती लिहून पाहू. थरथरणाऱ्या अधरावरती लिहून पाहू. यातले 2 शेर वेगळे आलेत बघा की या नशिबाचे नको नकोसे उलटे फासे. या नशिबाचे नको नकोसे उलटे फासे. या नशिबाचे नको नकोसे उलटे फासे. सटवाईच्या भाळावरती लिहून पाहू. सटवाईच्या भाळावरती लिहून पाहू. आणि इथलं शेवटचा शेर आहे की राजा राणी होऊ आपण. राजा राणी होऊ आपण पुन्हा नव्याने. राजा राणी होऊ आपण पुन्हा नव्याने. भातुकलीच्या खेळावरती लिहून पाहू.
भातुकलीच्या खेळावरती लिहून पाहू, प्रेमावरती विरहावरती लिहून पाहू, स्वप्न भारल्या क्षितिजावरती लिहून पाहू, स्वप्न भारल्या क्षितिजावरती लिहून पाहू. धन्यवाद. वा, खरंच आहे. आणि या शेवटच्या गझलेमधनं तर चौकटी बाहेरचं काहीतरी करू पाहू, हा जो त्यातला भाग आहे, तो धागा खूप महत्वाचा वाटला. अनुभवाच्या वेगवेगळ्या माध्यमातनं जगत असताना कुठेतरी वेगळ्या पद्धतीने आपण काही करून पाहू, हा जो थॉट होता तो निश्चित खूप सुंदर. आणि कवितेतनं तर तुम्ही खूप छान व्यक्त झालेलाच आहात. अशाच आणखी काही कवितांकडे तुमच्या आपण वळणार आहोत. पण पुन्हा एकदा आपण वळूया अविनाशजींकडे. खरं तर अविनाशजी, पत्रकारितेतलं तुमचं योगदान तर मोठं आहेच. तुमचे काही आगामी लेखसंग्रहही आहेत, म्हणजे लेखमालिका आहे खरं तर, आयुष्यातले सांगाती. त्यातले 51 लेख 3 भागात आता प्रकाशित होणार आहेत आणि 2 राजकीय कादंबऱ्यांवर सुद्धा तुमचं काम चालू आहे. तर त्याला शुभेच्छा देत तुमची जी लघु कादंबरी आहे, पूर्णांक सुखाचा, त्यातला काही भाग आपण आमच्यासाठी वाचावा. सुखाचा ही माझ्या आयुष्यात, म्हणजे लेखनिक आयुष्यात मी लिहिलेली आणि सध्या तरी शेवटची कादंबरी आहे. त्यानंतर पुढे काही मी कादंबरी लिहिली नाही. हं, हं. आणि ही कादंबरी लिहायला निमित्त असं झालं की 2007 मध्ये दैनिक लोकमत मध्ये एक अशी बातमी म्हणजे अग्रलेख होता महिला आयोगाच्या एका निर्णयाबद्दल, की जर दुर्दैवानी काही व्यक्तींना लैंगिक सुखापासून उपाशी ठेवलं असेल तर त्यांनी केलेला व्यभिचार हा गुन्हा ठरवू नये. हा लेख वाचल्यामुळे मग मी आजूबाजूला अशी उदाहरणं शोधायला लागलो आणि त्यातून मला ही कादंबरी सुचलेली आहे. माझ्या सुदैवानी याला गाजलेल्या ज्येष्ठ मराठी कादंबरीकार आणि लेखिका गिरिजाताई कीर यांनी प्रस्तावना दिलेली आहे. त्यामुळे त्यातलं एका प्रकरणातला काही भाग मी आपल्याला वाचून दाखवतो आहे इथे. ट्रिंग, दारावरची बेल वाजते. भारती आपल्या खोलीत अभ्यास करते आहे. LLB फायनलची परीक्षा सुरू असल्याने ती सुट्टी घेऊन सध्या घरी आहे. अभ्यासाचा मूड लागला असल्यामुळे ती उठून दरवाजा उघडायचा टाळते. एव्हेना आई उठून दरवाजा उघडते. या बाबासाहेब, आईचा स्वागताचा आवाज येतो. अगं भारती, बाबासाहेब आलेत बरं, ती भारतीला ओरडून सांगते. हे बाबासाहेब म्हणजे माधवराव पुराणिक, भारतीच्या वडिलांचे सख्खे मित्र. भारतीचे वडील अकस्मात गेल्यावर या कुटुंबाला माधवराव म्हणजेच बाबासाहेब पुराणिकांनी खूप साथ दिली आहे. बाबासाहेब स्थानापन्न झाल्यावर दोघांच्या गोष्टी सुरू होतात. वहिनी, आता 2 महिन्यापूर्वीच कीर्तीचं लग्न पार पडलं. चांगल्या घरी पडली ती. नितीनचंही शिक्षण पूर्ण होऊन तो नोकरीत स्थिरावला आहे. मला वाटते आता भारतीसाठी विचार करावा. नाही म्हणजे भारतीसाठी एक प्रस्ताव आहे, त्यांनी मागणी घातली आहे. लोक खूप चांगले आहेत. मग काय विचार करता? बाबासाहेब विचारतात. बाबासाहेब, भारतीचं लग्न करायला तर हवं, पण तिनं तिच्या बाबांना शब्द दिलाय, आई जिवंत असेपर्यंत मी लग्न करणार नाही म्हणून. मग आता कसं करायचं? आशाताई, भारतीची आई, मानभावीपणे विचारतात. आणि नितीनही आत्ताच कुठे नोकरीला लागलाय. वहिनी, शब्द दिल्याचं काय घेऊन बसलात? अहो, तिनं किती त्याग केलाय. प्रभाकर गेल्यावर भारतीनं शिक्षण बाजूला ठेवून पूर्ण घर सांभाळलं. धाकट्या भावाचं शिक्षण, बहिणीचं शिक्षण, लग्न सगळं काही केलं. मग आता प्रभाकरच्या शब्दातून तुम्हीच तिला मोकळं करा, बाबासाहेब सल्ला देतात. बघते बाबासाहेब, बोलते तिच्याशी. अगं भारती, जरा बाहेर ये बरं. आई आणि बाबासाहेबांचं बोलणं ऐकत असलेली भारती बाहेर येते. काय आई? अगं काकांनी तुझ्यासाठी एक स्थळ आणलंय. मी म्हटलं की तिने आपल्या वडिलांना शब्द दिलाय, तर ते म्हणतात की तुला आता शब्दातून मोकळं करावं. तूच सांग काय म्हणणं आहे तुझं? आशाताई विचारतात.
भारती क्षणभर विचार करते आणि ठामपणे सांगते, काका आई म्हणते ते बरोबर आहे. मी बाबांना जातेवेळी शब्द दिलाय, आई असेपर्यंत मी लग्न करणार नाही म्हणून. मग आता काय करू? नाही बेटा, तू विचार कर आणि आयुष्यात सेटल हो, काका सांगतात. नाही काका, मला सध्या तरी विचार करायचा नाही, भारती ठामपणे सांगते आणि खोलीत निघून जाते. मग थोडा वेळ आशाताई आणि माधवरावांच्या गप्पा गोष्टी होतात आणि माधवराव जायला निघतात. खोलीत बसल्या बसल्या भारतीला आपले पूर्वायुष्य आठवतं. मध्यमवर्गीय म्हणावं असं प्रभाकर देशपांडेंचं कुटुंब. प्रभाकर, पत्नी आशा, मोठी मुलगी भारती, नंबर 2 नितीन आणि धाकटी कीर्ती. सर्वसामान्य कुटुंबाप्रमाणेच हे कुटुंब आयुष्य जगते आहे. बाबा शांत सज्जन माणूस, त्यांचे आईवर खूप प्रेम. त्या पाठोपाठ मग मुलांवर भारती, प्रभाकर, आशा ही या दाम्पत्याची मोठी मुलगी, नंतर 2 वर्षांनी धाकटा नितीन आणि सर्वात धाकटी कीर्ती. भारती ही जात्याच हुशार मुलगी, जशी हुशार आहे तशीच रूपातही देखणी. 10वी मॅट्रिकला फक्त मेरिट 1 मार्काने गेला. हा बॅकलॉग 12वीत भरून काढायचा म्हणून पूर्ण ताकद लावून ती तयारीला लागली. यंदा ती मेरिटला येणार याबाबत तिचे शिक्षकही निश्चिंत आहेत. पण 12वीची परीक्षा सुरू असतानाच अचानक एक दिवस बाबा ऑफिसमधून घरी येताना त्यांच्या स्कूटरला ट्रकची धडक बसते. त्यात गंभीर जखमी अवस्थेत त्यांना हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करावं लागते. भारती त्या दिवशी केमिस्ट्रीचा पेपर देऊन घरी पोहोचते तेव्हा शेजारच्या छत्रे काकू तिला बाबांच्या अपघाताचा निरोप सांगतात. ती अक्षरशः सैरभैर होऊन हॉस्पिटलमध्ये धावते. तिथे नाकातोंडात नळ्या घातलेले झोपलेले रक्तबंबाळ बाबा बघून तिच्या पायातले त्राण जाते. आई बाजूलाच उभी आहे. ती देखील उद्ध्वस्त झालेली आहे. पुरी कसं झालं ग हे म्हणून ती भारतीला जवळ घेऊन रडू लागते. बाजूलाच उभे नितीन आणि कीर्ती भेदरलेल्या चेहऱ्याने तिच्याकडे बघताहेत. या धक्क्यातून सावरायला भारतीला थोडा वेळ लागतो, पण 10च मिनिटात भारती भानावर येते. आता इथे हातपाय गाळून चालणार नाही, आपण खंबीर झालं पाहिजे म्हणून ती सूत्र हातात घेते. धन्यवाद. खरं तर अशा पद्धतीने पूर्ण कुटुंबाची काळजी घेणारी आणि पुढे अर्थातच त्या कादंबरीमधला हा काही भाग झाला. पुढे तिने तिची घेतलेली जबाबदारी ही कशा पद्धतीने आहे त्या पूर्ण कादंबरीत नक्की लोकांना वाचता येईल असं म्हणता येईल. पण असे अनुभव दिसतात आणि अशा कहाण्या आपल्या समोर आहेत. त्या कहाण्या त्यांचंच एक वर्णन तुमच्या या कादंबरीतनं आलं. मला वाटतं व्यंकटेशजी परत एकदा तुमच्या कवितांकडे आपण वळूया. गझल कविता हा फॉर्म खूप छान पद्धतीने तुम्ही हाताळताय, तर अशाच काही वेगळ्या कविता आणि गझल आमच्यासाठी परत एकदा काय सांगाल? अगदी. आता परत 2 गझल आणि 1 कविता घेतो. थोडा वेगळा जॉनर याच्यात घेतो. पहिल्या याच्यामध्ये आपण थोडं खूप लाईट घेतलं, आता थोडंसं चिंतनीय किंवा थोडंसं गंभीर अशा विषयाकडे जाऊयात. की आणि गझलांमध्ये असं असतं की बऱ्याच वेळा वेगवेगळे शेर वेगवेगळा भाव घेऊन येतात. म्हणजे कवितेसारखं सलग एकच आशय उलगडत जात नाही खूप, आणि तो जसा बरोबर. मूड लागतो तसं लिखाण होतं. हे या गझलांमध्ये कदाचित तुम्हाला सगळ्यांना ते अनुभवायला मिळेल. की जिकडे तिकडे जागोजागी खूप माणसे, जिकडे तिकडे जागोजागी खूप माणसे, पोटासाठी धावधावती खूप माणसे. जिकडे तिकडे जागोजागी खूप माणसे, पोटासाठी धावधावती खूप माणसे, अहोरात्र कामाचे ओझे मानेवरती, अहोरात्र कामाचे ओझे मानेवरती, जिवंत यंत्रे घरघरणारी खूप माणसे, जिवंत यंत्रे घरघरणारी खूप माणसे. मनासारखे मिळते का या जगात काही, मनासारखे मिळते का या जगात काही, मनासारखे मिळते का या जगात काही, तडजोडीने मरगळलेली खूप माणसे, तडजोडीने मरगळलेली खूप माणसे. पुढचा शेर बघा. की पुढे होईल कुणाला माहित नाही, काय पुढे होईल कुणाला माहित नाही, काय पुढे होईल कुणाला माहित नाही, आशेवर जगतात, आशेवर जगतात तरीही खूप माणसे, आशेवर जगतात तरीही खूप माणसे. पुढचा शेर पहा. की हे जग आता सज्जन झाले,
हे जग आता सज्जन झाले कसे म्हणू मी, हे जग आता सज्जन झाले कसे म्हणू मी, पाप करूनही न्याय मागती खूप माणसे, पाप करूनही न्याय मागती खूप माणसे. आणि यातला शेवटचा शेर बघा की कोण चूक आणि कोण बरोबर कळे जगाला, कोण चूक आणि कोण बरोबर कळे जगाला, कोण चूक आणि कोण बरोबर कळे जगाला, देवालाही ना कळलेली खूप माणसे, देवालाही ना कळलेली खूप माणसे. ही पहिली गझल होती. आपण आता परत एक वेगळा थोडासा गंभीर मूड या गझलेतनं आलेला आहे की यातला म्हटलं आहे की दडलेला माझ्या अंगी तो कोण नेमका होता, दडलेला माझ्या अंगी तो कोण नेमका होता, काळीज कुणाचे होते, काळीज कुणाचे होते, चेहरा कुणाचा होता, काळीज कुणाचे होते, चेहरा कुणाचा होता, दडलेला माझ्या अंगी तो कोण नेमका होता, काळीज कुणाचे होते, चेहरा कुणाचा होता, दुनियेस जरी या दिसलो मी साधा भोळा सोज्वळ, दुनियेस जरी मी दिसलो दुनियेस जरी या दिसलो मी साधा भोळा सोज्वळ, मेंदूत उकळता लाव्हा, मेंदूत उकळता लाव्हा, शब्दात दिखावा होता, शब्दात दिखावा होता. पुढचा शेर पहा की ना कुणास कळला माझ्या शब्दांचा गनिमी कावा, ना कुणास कळला माझ्या शब्दांचा गनिमी कावा, नजरेत पाशवी हेतू, नजरेत पाशवी हेतू, स्पर्शात सापळा होता, स्पर्शात सापळा होता. आणि पुढचा शेर बघा की उजळून निघाले मंदिर, उजळून निघाले मंदिर, दानांनी हुंड्या भरल्या, उजळून निघाले मंदिर, दानांनी हुंड्या भरल्या, पण देवास भावलेला, पण देवास भावलेला तो भक्त पोरका होता, तो भक्त पोरका होता. आणि यातला शेवटचा शेर किती वेगळा आलाय पहा की मी बदलू पाहत होतो, मी बदलू पाहत होतो, मी बदलू पाहत होतो प्रत्येक क्षणाला तरीही, मी बदलू पाहत होतो प्रत्येक क्षणाला तरीही, बदलून मला देणारा, बदलून मला देणारा माझ्यातच दडला होता, बदलून मला देणारा माझ्यातच दडला होता, दडलेला माझ्या अंगी तो कोण नेमका होता, काळीज कुणाचे होते, चेहरा कुणाचा होता, काळीज कुणाचे होते, चेहरा कुणाचा होता. आणि यातली एक कविता घेतो की बदल नावाची आणि समारोप करूयात की आताशी बदलली आहेत सगळी नाती, आताशी बदलली आहेत सगळी नाती, आताशी बदलली आहेत सगळी नाती, नदीसोबत काठांची, पानासोबत देठांची, दिव्यासोबत वातींची, चंद्रासोबत ताऱ्यांची, आताशी बदलली आहेत सगळी नाती. अन आता सांगडही सुटत चाललीये, अन आता सांगडही सुटत चाललीये मनासोबत विचारांची, आता सांगडही सुटत चाललीये मनासोबत विचारांची, धडधडणाऱ्या काळजाची, अधीर अगम्य नजरेची, सतावणाऱ्या आठवणची, ओल्या अगोचर भावनांची, आता सांगडही सुटत चाललीये. कसे सांगू मी कुणाला, कसे सांगू मी कुणाला, कसे सांगू मी कुणाला, आहे अजूनही तसाच, जरासा हळवा वरून मात्र शांत, आतून अतृप्त तरीही अश्रूंची भ्रांत, आहे मी अजूनही तसाच, आहे मी अजूनही तसाच. पण पण आता मी बदलावं म्हणतोय, आता मीही बदलावं म्हणतोय, मनात सारखं जगावं म्हणतोय, रानावनात फिरावं म्हणतोय, रानावनात रमावं म्हणतोय, ऊन वारा प्यावा म्हणतोय, हळव्या नाजूक क्षणी आता अश्रूंना वाट द्यावी म्हणतोय, हळव्या नाजूक क्षणी आता अश्रूंना वाट द्यावी म्हणतोय. पाहूया, पाहूया कधी व कसं जमतंय, कधी व कसं जमतंय. धन्यवाद. वा, जे बदल आपल्या आजूबाजूला घडतात ते आपल्यामध्येही घडवावेत, ह्याचं इतकं छान पद्धतीने तुम्ही तुमच्या कवितांमधनं, गझलांमधनं वर्णन केलंय. आणि आजूबाजूला खूप गोष्टी घडत असतात, त्यानुसार आपण आपल्याला बदलायचा विचार करत असतो, पण ती संवेदनशीलता जी आहे ती आपल्याला बदलता येत नाही आणि तेच कुठेतरी अधोरेखित होतंय. खूपच छान वाटलं. म्हणजे मी बदलू पाहत होतो प्रत्येक क्षणाला तरीही, बदलून मला देणारा माझ्यातच दडला होता,
हे जे आत्मपरीक्षण आहे ते प्रत्येकाला खरं तर लागू होतं. त्यामुळे खूप सुंदर अशा कविता तुमच्या भावल्या. निश्चितच नीलमताई अधिक विस्ताराने तुमच्या दोघांच्याही लेखनाबद्दल निश्चित बोलतील. नीलमताई. आपण साहित्य रंग सुरू केला, त्यावेळेला आपला हेतू हाच होता, की समाजातला बदल आपण टिपावा आणि विशेषतः आपली कुटुंब संस्था, विवाह संस्था, समाजातले नात्यांमधले कंगोरे यांच्यात जो काही बदल पोहोचलाय, तो बदल जास्त संवेदनशील पद्धतीने मांडायला अनेक वर्षापासून सुरुवात झालेली आहे. परंतु अगदी आपण साहित्याचं जेव्हा चर्चा करतो, अनेक वेळा उत्तर आपला मुद्दा येतो बोलताना, की 1940 सालचं असणारी कुटुंबाबद्दलची जाणीव, धारणा, 1970 मधली ती बदललेली धारणा, 2000 मधली वेगळी आणि आज 2010 आणि 2020, 2026 असा आपण विचार करतो, तर अक्षरशः सगळी पानं विस्कटावी आणि परत लावावीत, अशा पद्धतीचा एखादा वृक्षाचा आपण विचार केला, तर तसं किंवा मुळातला वृक्ष तो वृक्षच आहे का नाहीये, याच्याबद्दल प्रश्न पडावेत एवढे प्रचंड वेगाने बदल आपल्याला समाजात झालेले दिसतायत. आणि अविनाश पाठक यांचा जो सगळा प्रवास पाहिला, तर एका बाजूला नागपूरलाच ते स्थिरावले असले तरी नागपूर एक महाराष्ट्रातलं फार प्रातिनिधिक शहर आहे. पूर्वीची छोट्या गावाची मेंटॅलिटी असणारी पुणं, नागपूर, जळगाव, संभाजीनगर सारखी शहरं ही हळू-हळू महानगरांकडून विशाल महानगरांकडे गेलेली आहेत. आणि त्यामध्ये मग विवाहाबद्दलचा वेगळा निर्णय आहे. त्याच्यामध्ये डोळस गांधारी ज्या कथेमध्ये लिहिलेलं आहे. एका बाजूला आपला जीव चरकून जातो या निर्णय, पण आपण आसपास अशी माणसं बघतो, की ज्यांनी असे निर्णय घेतलेले आहेत. दुसरं मला एक काय वाटतं, की अशा प्रकारच्या विवाहांमध्ये अशा म्हणजे ज्यावेळेला अगदी दोघंही जण सर्वसामान्य, दोघंही जण एकमेकाच्या सारखे, अगदी एकमेकाच्या तोलामोलाचे आपण म्हणूया लग्नाच्या भाषेत, असे नसतात. थोडाफार वजा बाकी 19-20 काहीतरी असतं. अशा वेळेला समाजाला पडलेलं गोंधळलेपण खूप प्रभावीपणे अविनाशजींनी डोळस गांधारीमध्ये व्यक्त केलेलं आहे. आणि स्वतः ती व्यक्ती जेव्हा कठोर निर्णय घेते शैला, त्यावेळेला तिच्या मनाचं काय झालं असेल याच्याबरोबरच तिला ज्या प्रकारच्या गोष्टींना सामोरं जावं लागतंय, त्याचं सुद्धा फार संवेदनशील पद्धतीने टिपण अविनाशजींनी घेतलेलं आहे. त्यांना बरोबरची विद्यार्थी मैत्रीण म्हणून ममत्व आहे, त्याचबरोबर तिची काळजी आहे. त्याचबरोबर ते फक्त लेखक म्हणून बोलत नाहीयेत, तर ते एक समाजातली संवेदनशील व्यक्ती म्हणून शैलाकडे पाहतायत आणि त्याच्यामध्ये एक मोठ्या नाटकांमध्ये जसं सूत्रधार असतो, तसा सूत्रधारी 1 नाही, 2 नाही, 21 वर्ष वाट बघतोय आणि त्याच्यानंतर ते त्या अनुभवाबद्दल लिहितायत. म्हणजे याच्यासाठी किती मोठी स्मरणशक्ती, किती मोठी संवेदनशीलता, किती मोठी आत्मीयता दिसते. ते साहित्य हे एक आपण जे म्हणतो की आराधना आहे, तशा पद्धतीची ती कथा आहे आणि मला त्यातलं एक अर्थात स्त्री म्हणून ते वाक्य असं वाटलं आणि आई म्हणून, की त्यांनी ते लिहिलंय ते बरोबर आहे, समाजात तसं असतं. पण आई-वडील शैलाला सांगतात, की त्याच्यात तुला काही कमी झालं तर तू पाठी यायचं नाही. आजच्या आधुनिक काळात मात्र आई असं सांगते, की तू जा पुढे निर्णयामध्ये. म्हणजे तिने सांगितलं पाहिजे, की परंतु काही प्रॉब्लेम आला तर मी तुमच्या बरोबर आहे. आणि त्याच्यात पूर्वीच्या काळात जे एक होतं, की जिथे तू गेली असतो तो निर्णय आता तुला स्वीकारला पाहिजे. याच्याऐवजी थोडंसं मुलगाने जसा निर्णय घेतला तर तो बदल होऊ शकतो. तशाच पद्धतीने एक कुठेतरी तो सुद्धा भाग त्या काळातला सुद्धा स्वाभाविक आहे. म्हणजे मला त्याच्यावर अजिबात ते वास्तविक धरूनच आहे, परिस्थितीला धरून. परंतु मग ती जी पुढची परिस्थिती होते, स्त्रीला पाठी फिरता येत नाही म्हटल्यावरती आणि तिथे आपण गृहीत धरतो, की तो पुरुष जो आहे, तिचा पती जो आहे, तोही स्टॅटिक असणार आहे तसा असणार आहे. काही वेळेला दुसरी व्यक्ती सुद्धा बदलू शकते. या सगळ्या गोष्टी हळू-हळू अजून बदलत चाललेल्या आहेत. तसंच दुसरी जी कथा आहे त्यांची, त्याच्यात खूप उत्सुकता वाढवणारी कथा आहे ती. कारण अजून पुढे काय झालं भारतीच्या लग्नाचं हे आपल्याला कळत नाही आणि तेच लेखकाचं वैशिष्ट्य आहे. आणि त्यामुळे पाठक साहेब जरी लेखक असले, तरी थोडेफार राजकारणात पण आहेत असं मला वाटतं, की जेणेकरून त्यांनी ती उत्सुकता वाचकांची वाढवण्यासाठी छान असं त्याच्यामधलं एक दाखवलंय क्षणचित्र कुटुंबामधलं. आणि हे जे स्नेही आहेत कुटुंबातले, विद्या करंदीकरांच्या कथेमध्ये स्नेही कोकणातून आणलेले असे त्याच्यात कथा येते. स्नेही येतात तेव्हा काय-काय घेऊन येतात आणि मग तेही सांगतात, की गावातलं घर शाकाहारी करायचंय. त्यामुळे स्नेही असले तरी स्नेहाच्या बरोबर काही वेळेला मोठेपणा, काळजी याच्यामधून सुद्धा आलेलं कर्तेपण असतं. ते देखील आपल्याला त्या कथेमधून चांगल्या पद्धतीने बघायला मिळालेलं आहे. आणि या कुटुंबाच्या मधली जी स्त्री आहे त्याच्यामध्ये
जेव्हा ती बेल वाजते आणि ही LLB करणारी मुलगी आहे विशेष म्हणजे, आणि ती मुलगी सांगते की आईचं साठी मी लग्न करणार नाहीये. अशा खूप स्त्रिया आणि खूप पुरुष आपल्याला आजही समाजात दिसतात, की ज्यांनी कारण सांगितलं नसेल तरी एक असतं, की आई-वडिलांची वाटणारी काळजी आणि त्याच्यामुळे त्यांनी जवळ-जवळ त्यांच्याच बरोबर आयुष्य काढायचं ठरवलेलं असतं, की आपण आई-वडिलांची काळजी घेणं किंवा घरचं गाव, गावाकडचं घर, गावाकडच्या घरासाठी आयुष्य समर्पित केलेले लोकही आजही आपल्याला दिसतात आणि त्या दृष्टीने एप्रिल 1987 ही सुद्धा एका अर्थाने बदलत्या समाजाची प्रातिनिधिक गोष्ट आहे. त्याच्यात कोविडसारख्या परिस्थितीत जेव्हा स्त्रिया एकल झाल्या, त्यावेळेला त्या कुटुंबांची जबाबदारी, त्या कुटुंबातले प्रश्न, हे तर एक महाभारत होईल एवढ्या त्याच्यामधल्या कथा, प्रसंग आणि विविध गोष्टी आहेत. त्या दृष्टिकोनातून एक समाजाच्या फक्त अंतरंगात जाऊन नव्हे, तर त्यातल्या माणसांच्या अंतरंगात जाऊन त्याचं वर्णन करण्याची हातोटी पाठकांकडे आहे. मला आता विनोदाचा भाग म्हणून वाटतं, की आमची विधान परिषदेतली खूप लांबलचक भाषणं अनेक लोकांच्या ऐकल्यामुळे तुमची सहनशक्ती वाढली असावी असं मला वाटतं. आणि त्याच्यामुळे तुम्ही तुमच्यामध्ये सगळं ऐकून त्याच्यानंतर परत भाष्य करताय. तर तो सुद्धा एक तुमचा अनेक बहुपेडी व्यक्तिमत्त्वाचा भाग आहे असं मला वाटतं. आणि त्यामुळे साहित्यिक आणि पत्रकार दोन्ही जबाबदाऱ्या तुम्ही समर्थपणाने पार पाडतायत असं तुमच्या लिखाणावरून स्पष्ट होते. व्यंकटेशजी, तुमच्या कविता वाचल्यावरती काय सांगायचं म्हणजे एका बाजूला सुरेश भट, त्याच्यानंतर गझलकार सम्राट, अनेक लोकांच्या आठवणी आल्या आणि त्याच्यामध्ये माणसे मध्ये तुम्ही जे म्हटलेले पाप करूनही न्याय मागती खूप माणसे. आता निवडणुकांचे निकाल लागलेले आहेत. जे निवडून आले त्यांनी पाप केले आणि जे पडले ते पापी नाहीयेत, पवित्र आहेत. मी याच्यात जाणार नाही. पण खूप लोकांना वाटतं, की आम्हाला आता न्याय मिळाला. तो न्याय मिळालेला असतो तो शेवटी जनादेश आपण मानतो. परंतु खूप वास्तववादी आणि फार सुंदर कविता आहे आणि त्याच्यात तुम्ही खूप प्रामाणिक आहात. त्याच्यात म्हणजे कवी म्हणजे स्वतः तो कवी नसतो. त्यातला एक वेगळी व्यक्ती असते. त्याच्यामध्ये ना कुणा असं कळला माझ्या शब्दांचा गनिमी कावा, नजरेत पाशवी हेतू स्पर्शात सापळा होता. इथे मला हम्म. गंगाधर यांची कथा आठवते, की त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलं होतं, की ज्यावेळेला एखाद्या माणसाची विचारपूस करायला दुसरी माणसं जातात, तर त्यावेळेला त्यांच्या मनात एक छोटासा कुत्रा असतो पपी, की ज्याच्या तोंडातून लाळ गळत असते, की त्या माणसाचं काय मला आता ऐकायला मिळणार आहे म्हणून. तशा प्रकारची एक पाशवी भावना ती तुम्ही अगदी एक वेगळ्या प्रकारे आणि प्रामाणिकपणाने मांडलेली आहे. याखेरीज तुमची माणसे जी कविता शेवटी तुम्ही शेवटच्या पर्वामध्ये घेतली आहे. पण ते कोणा चूक कोणाबरोबर कळे जगाला, देवालाही न कळलेली खूप माणसे, हे आपण म्हणतायत. आशेवर जगतो आहे. खूप सुंदर आहे. कारण इतक्या निराशाजनक गोष्टी आपल्याला आसपास घडताना दिसतात आणि अशा वेळेला तुम्ही जे म्हणता, मनासारखे घडेल केव्हा वाट तुझी मी बघतो आहे. येणारा क्षण सरतो आहे पण आशेवर जगतो आहे. खूप सकारात्मक कविता आहे त्या आणि एका अर्थाने प्रातिनिधिक पण कविता आहेत. त्याच्यात तुम्ही मध्ये-मध्ये शेर उलगडून सांगता ते खूप सुंदर आहे. कारण त्याच्यात एक आश्चर्याचा धक्का पण असतो त्या शेरमध्ये आणि आधीचा जो मूड असतो कवितेचा, त्याला एक धक्का देऊन परत कलाटणी देऊन वेगळ्या प्रकारचं ते कोडं उलगडण्याची पण ताकद असते आणि या दृष्टीने तुम्ही कवितेच्या बद्दलचं जे वर्णन केलेलं आहे, ती जी मांडणी केली आहे. कविता म्हणजे ध्यास नभाचा, कविता असते श्वास जगाचा. कविता अशीच तुमची अमुची मनामनांच्या अनुभूतीची. ह्याच्यामधून समस्त कविजनांचं तुम्ही एक निरामयपण एका रेषेमध्ये गुंफलेलं आहे, ते पण फार सुंदर आहे. त्याखेरीज कवितांच्या बद्दल तुम्ही म्हणत असताना वारीच्या बद्दलची कविता मला नाही वाटलं, की मला वाटतं ती म्हणता आलेली नाही म्हणजे माझ्या तरी लक्षात आली नाहीये. पण कवितामधला बदल ही जी कविता आहे, ही सगळ्यात मास्टरपीस मला वाटली. त्या अर्थाने की ती बदल सगळ्याच कविता सुंदर आहेत, त्यात काही प्रश्नच नाहीये. पण त्याच्यामध्ये आता मीही बदलावं म्हणतोय. नाही, किती लोकं येऊन सांगतात, "अहो, किती जग पुढे गेलंय. तुम्ही पण स्वतःला बदला ना. मग तुम्ही काय एवढे साधे राहता? किंवा तुम्ही खूप चांगले राहत असाल तर एवढे चांगले राहून काय तुम्हाला मिळतं?" प्रत्येक गोष्टीवरती सल्लागार आहेत आपल्याकडे आसपास आणि तो जो सल्ला देतात, तो सल्ला त्यांचा काय हेतूने असतो का त्यांना तो सल्ला देण्याचा आनंद असतो माहीत नाही. पण जे स्वतः संवेदनशील माणसं असतात, ते जे आहेत ते कशा प्रकारनी घेतात याचं एक मानसिकता तुम्ही खूप सुंदर मांडलेली आहे, की रानावनात रमावं म्हणतोय, ऊन वारा प्यावा म्हणतोय, हळव्या नाजूक क्षणी आता अश्रूंना वाट द्यावी म्हणतोय. पाहूया कधी व कसं जमतं. एका अर्थाने प्रत्येकाला अमुक एका पोजमध्ये राहावं लागतं आणि अशा वेळेला
आपल्याला पाहिजे ते कधीतरी जगावं असं वाटतं त्या क्षणी आपल्याला जे आहे ते. आणि हे जे लिहिणं आहे, हे जे बोलणं आहे, ते सगळं व्यक्त करणं आहे. त्याच्यासाठी म्हणून खूप साहित्याचा स्वतःचा तुमचा अभ्यास पण आहे, ज्याच्यामध्ये तुम्ही अ, मांडता आहात. तुमची जी एक कविता आली आहे माझ्याकडे, ती आज आपल्या प्रेक्षकांना मिळाली नाही मला वाटतं, घ्या सांभाळून. पण त्याच्यामध्ये "आमुच्या तोंडी चमचा मोठ्या सोन्याचा पण, लाभ हम्म. लाटतो अंधाराचे घ्या सांभाळून." अरे वाह! इतकं सुंदर. वेळेअभावी मी नाही घेतली. हो. पण मला तर फार त्याच्यामध्ये आवडली. हं, हो, हं. त्याच्यामध्ये म्हणजे हा, राजकीय पाहिजे तर घेता पार्श्वभूमी अशी आहे येईल. की उद्घाटन सत्काराच्या सभा रोजच्या भाषण असते भरकटलेले घ्या सांभाळून, किंवा समाजकारण करतो आम्ही पोटासाठी, सत्तेसाठी भांडण तंटे घ्या सांभाळून, हे असं आजकाल खूप बघायला मिळतं. त्याच्यामुळे मला ते वाक्य फार लागू वाटली सगळ्या परिस्थितीला सगळी. आणि पण मी मुद्दाम म्हणून ती घेतली रेकॉर्डवरती. ती खूप छान. आणि तुम्ही तिकडे, मला तर काय शंका येते थोडीशी, की हैदराबादला असल्यामुळे थोडी शांतता जास्त मिळत असावी तुम्हाला. कारण इथे एवढे समारंभ होत असतात. त्या सगळे समारंभ अटेंड करायचे म्हटले तर माणसाला लिहायलाच वेळ मिळणार नाही. वेळ त्याचं मिळतो. साक्षात उदाहरण माझं आहे. त्याच्यामुळे खूप लिखाण म्हणजे असं ओढाताण करून वेळ काढावा लागतो. तेव्हा ते मनात ते खूप 100 विचार असतील तर एक विचार मांडायला वेळ मिळतो. पण तुम्ही दोघांनी तो व्यासंग तुमचा सगळा व्यक्त केलेला आहे. त्यामुळे आज मला असं वाटतं, की आजचा साहित्य रंग एक निरामय शांततेमध्ये जसं देवाला समई लावल्यावरती छान वाटतं ना, तशा प्रकारचं दोघांचंही साहित्य जे आहे, ते माणसाला अंतरंगामध्ये बघायला अमूर्तता यावी किंवा अंतरंगात बघायला आपल्याला कुणीतरी भाग पाडावं. ते भाग पाडणं सुद्धा नाहीये, सहप्रवास. बरोबर चालत न्यावं. अशा पद्धतीचं दोघांचंही निरूपण आज झालेलं आहे. आणि आपल्याला साहित्य रंगाच्या प्रेक्षकांना हा अनुभव नक्की आवडेल. याचं कारण असं, की खूप ज्यावेळेला गोष्टी घडलेल्या असतात, त्याच्या वेळेला शांतपणे एकट्याला बसायला बरं वाटतं. आणि अशा वेळेला आपले प्रेक्षक, लेखक मंडळी, आवडणारी साहित्य रसिक हे सगळेजण हा साहित्य रंग आजचा जो आहे, अविनाशजी पाठक आणि व्यंकटेश कुलकर्णी यांचा, दोघांनाही निश्चितपणाने आवडेल असं मला वाटतं. आणि या दृष्टिकोनातून मी तुम्हाला दोघांचं अभिनंदन करते. आणि आपण साहित्य रंगामध्ये आलात त्याच्याबद्दल आपले आभार मानते. आणि हे Twitterवरती, त्यानंतर WhatsAppवरती, Facebookवरती आणि विविध सोशल मीडियावरती टाकलं जाईल त्याची बातमी पण आपण देत असतो. त्यामुळे तुमच्याही सर्कलमध्ये, तुमच्याही वर्तुळामध्ये याची माहिती आपण जरूर द्या. त्याचसोबत मला आपल्याला सांगायचंय, की आपली पुस्तकं कुठे मिळतील हे कार्यक्रमाच्या शेवटी जर का सांगितलं, तर तुमचे जे रसिक आहेत, तुमचे जे वाचक आहेत, त्यांना सुद्धा त्याची परत एकदा पुनर्भेट होण्यासाठी उपयोग होऊ शकेल असं मला वाटतं. आणि अविनाशजी आणि व्यंकटेशजी, मी बऱ्याच लेखकांच्या जेव्हा ऐकलंय, त्यातलं बहुरंगी असं साहित्य दिसतं. तेव्हा मला असं वाटतं, की आपण शक्यतो जेवढं शक्य म्हणजे होईल तेव्हाच ते शक्य म्हणजे आपल्याला मार्ग काढता येतो. पण ते म्हणजे समग्र साहित्य प्रत्येक साहित्यिकाचं निघालं तर त्याच्यामध्ये सगळं लोकांना एकत्र सापडू शकतं. कारण रसिकांना प्रत्येक पुस्तक वेगवेगळं मिळवणं हे जरी स्वाभाविक असलं तरी सुद्धा अनेक वेळेला असं होतं, की ते प्राप्त होण्यातच खूप अडचणी असतात आणि मग लोकं तो प्रयत्न सोडून देतात. आउट ऑफ प्रिंट झालेली असतात पुस्तकं. त्यामुळे माझी तुम्हाला दोघांनाही विनंती राहील, की शक्य होईल तेवढं समग्र साहित्य करणारे मित्र, प्रकाशक कोणी असतील किंवा आम्हालाही, आम्ही सगळ्या प्रकाशकांसमोर या कल्पना मांडतोय, की जेणेकरून लोकांना एकदम सगळं वाचायला मिळालं, तर कधीही ते चांगलं उपयुक्त होऊ शकतं. अशी पण मी तुम्हाला खास शुभेच्छा देते. आणि माझे 2 शब्द संपवते. धन्यवाद. नमस्कार. जय वा. महाराष्ट्र. खरं तर व्यंकटेशजी, अविनाशजी, मला हेच सांगायचंय, की नीलमताईंना ती तळमळ आहे, की तुमचं साहित्य अनेकानेक लोकांपर्यंत पोहोचावं. कारण ते सगळ्यांना ही सूचना करतात, की समग्र साहित्य असावं. आणि मला असं वाटतं, की ती खूप महत्वाची सूचना आहे. वेगवेगळं पुस्तक वाचावं. आता इतका तो प्रवास वेगळ्या पद्धतीने वाचकांचाही घडत नाही. आणि त्यामुळे समग्र साहित्य जर आपल्या समोर आलं, तर निश्चित अतिशय उत्तम रीतीने ते आपल्यापर्यंत, वाचकांपर्यंत पोहोचत राहील. एकच उल्लेख गांधारी मधला जो नीलमताई तुम्ही पण त्याचा उल्लेख केला, तो मला खूप महत्वाचा वाटला. मी स्वतः गेली 10-11 वर्ष दिव्यांग व्यक्तींमध्ये काम करते आहे. दिव्यांग व्यक्ती, दिव्यांग संस्था. आम्ही गगनाला पंख नवे पुरस्कार देतो दरवर्षी. तर हे सगळं खूप जवळून पाहिलं मी. आणि डोळस गांधारीमध्ये तिचे आई-वडील जेव्हा तिला सांगतात, की "तू विषय आत्ताच विचार कर, नंतर मागे फिरू नको." ह्याला नीलमताई तुम्ही सांगितलेला एक सामाजिक कंगोरा तर त्यावेळचा, काळचा हा तर आहे. पण मला त्या आई-वडिलांचं वेगळं कौतुक कशासाठी वाटलं, की बघ, दिव्यांगत्व आहे,
पण त्याचा आत्ताच विचार कर, नंतर त्याला त्रास झाला तर तो आम्हाला चालणार नाही, हे म्हणणारे आई वडील सुद्धा त्याच्यात आहेत का, असंही मला एक त्याचा वेगळा दृष्टिकोन जाणवला. आणि जो प्रत्यक्षात जाणवतो आज या समाजात वावरताना, आपल्या आजूबाजूला जेव्हा ही दिव्यांग व्यक्ती आणि त्यांचे आई वडील, विशेषतः पालक जी प्रकारची जबाबदारी घेतात, त्या गोष्टीचा मला एक तो संदर्भ आठवला. त्यामुळे अविनाशजी, तुमच्या त्या कथेमधले आई बाबा असे ठामपणे जर आपल्या मुलांच्या पाठीशी उभे राहिले तर निश्चित त्यांच्याही आयुष्यात खूप चांगल्या पद्धतीचा भाग येऊ शकतो. याचं एक उदाहरण मला असं वाटतं उत्तम तुम्ही लिहिलेलं आहे. तुमची पुस्तकं कुठे आहेत, कुठे अवेलेबल होतील? अविनाशजी, काय सांगाल? तुमची विविध पुस्तकं आहेत, तर ती पुस्तकं कुठे सापडतील? ही दोन्ही पुस्तकांची आवृत्ती संपलेली आहे. बरं. म्हणजे आता तर नीलमताई त्यामुळे म्हणाल्या आता तसं मला झालं. प्रकाशकांना दुसरी आवृत्ती काढायला सांगावी लागेल. तरीही जर कुणाकडे काही प्रती मिळाल्या तर मी तसं आपल्याला जरूर कळवेन. बरोबर. हा. आणि ऑनलाईन उपलब्ध आहेत का बाकीची पण पुस्तकं? नाही, इतरही ही तुमची ऑनलाईन, माझी ऑनलाईन पुस्तकं साधारणतः 2019 नंतर निघायला लागली. त्यापूर्वीची सगळी ऑफलाईनच होती. हे पूर्णांक सुखाचा हे पुस्तक 2008 मध्ये प्रकाशित झालेलं आहे. आणि माझ्या खिडकीतलं आकाश हे काहीतरी मला वाटतं 2015 किंवा 16 मध्ये प्रकाशित झालेलं आहे. त्यामुळे या दोन्ही आवृत्त्या बहुतेक आता संपलेल्या आहेत. तरी मी प्रकाशकाकडे चौकशी करीन, जर कुठे उपलब्ध असले तर मी जरूर कळवेन. बरोबर. आणि तुमची हा. इतर पुस्तकं, ही तर 2 पुस्तकं झाली. नंतर जी आलेली आहेत ती ऑनलाईन अवेलेबल आहेत? काही पुस्तकं ऑनलाईन अवेलेबल आहेत. काही लाखे प्रकाशन नागपूर त्यांनी जी प्रकाशित केली आहेत त्यांच्याहीकडे आहेत बरीचशी पुस्तकं. बरं. मी विचारून तसं कळवीन सगळं. हरकत नाही, हरकत नाही. व्यंकटेशजी, आपल्या पुस्तकांविषयी आपल्या वाचकांना आपण सांगूया. हे माझं पुस्तक आहे, अनबरच काही नावाचा गझल संग्रह हा. आहे. गझल आणि ओके. कविता संग्रह. याला मुंबईच्या मराठा मंदिर साहित्य शाखा मुंबईचा पुरस्कार पण मिळालेला आहे. तर हे पुस्तक हम्म, मी हम्म. ऑनलाईन तर कुठे काही उपलब्ध नाहीये, पण हे माझ्याकडे त्याच्या काही प्रती शिल्लक आहेत. आणि माझ्या मोबाईल नंबरवरती, व्हॉट्सअपवरती जर मला म्हणजे मागणी आली तर मी ती पोहोचवू शकेल. किंवा बरोबर. फेसबुकवरती वगैरे मला जर कळवलं तर मी पोहोचेल. तर माझ्याकडे हो. याच्या काही शिल्लक आहेत प्रती. अनबरच काही नावाचा माझा गझल कविता संग्रह आहे. बरोबर, बरोबर. निश्चित. आणि या माध्यमातनं लोकसंपर्क करतीलच आणि लोकांपर्यंत, वाचकांपर्यंत हे साहित्य उत्तम रीतीने जाईल. त्यासाठीच हा आपला साहित्य रंगाचा मंच आहे. त्यामुळे आज तुमच्या दोघांचेही अगदी मनापासून आभार. आणि पुन्हा अर्थातच आपण भेटणार आहोत पुढच्या शुक्रवारी अशाच 2 नव्या लेखकांसह. आज इथेच थांबूया. खूप खूप धन्यवाद. नमस्कार. धन्यवाद.